आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 27 जानेवारी 2026 धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। ई गव्हर्नन्स कार्यक्रमात धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याची बाजी, राज्यात पटकावला 3रा क्रमांक। ऑनलाईन सेवा, कार्यालयीन शिस्त, डिजिटल प्रणालीची सक्त अंमलबजावणी यामध्ये मारली बाजी। धाराशिव उस्मानाबाद शहरातील आठवडे बाजार परिसरातील मच्छी मार्केट परिसरात दारू आणून देण्यास नकार देणारे अझर मुख्तार वर 3 जणांनी केला काठीने व कोयत्याने हल्ला। पोलीस ठाणे येथे उस्मानाबाद शहाबाद तांबोळी, मेहराज सय्यद, अलबक्ष तांबोळी या 3 केला गुन्हा दाखल। तुळजापूर तालुक्यात पंचायत समितीच्या 18 गणामध्ये फॉर्म काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी 66 उमेदवार रिंगणात, तर जीपच्या 9 गटामध्ये 33 उमेदवार उभे। महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बेंबळी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे रामदास कोळगे यांनी घेतली माघार। राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः असेही ते म्हणाले। धाराशिव केमवाडी तालुका तुळजापूर येथील ग्रामस्थांनी सावरगाव ते वडाळा या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारावर बहिष्कार टाकण्याकरिता दिले निवेदन। जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन। तेर जिल्हा परिषद गटातून पेपर न फुटता पक्षाचा विश्वास तुटला। भाजपाच्या अधिकृत उमेदवाराची माघार घ्यायला लावून दिला बळी। अर्चनाताई पाटील अध्यक्षपदाची वर्णी लावण्याचे आटोकाट झाले प्रयत्न। युद्ध राष्ट्रवादीच्या सक्सेना सलगर व अर्चनाताई पाटील यांच्यात। यामध्ये कोण मारेल बाजी हे मतदारच ठरवणार। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव उस्मानाबादच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे झाले आज आयोजन। वडगाव येथून थेट पळसप जीप गटामध्ये भाजपातर्फे निवडणूक लढविण्यास तयारी करून नामनिर्देशन भरणारे नेताजी पाटील यांनी शिवसेनेपुढे घेतले लोटांगण। निवडणुकीतून घेतली माघार, दिले पळसप शिवसेनेला। स्वआधार मतिमंद मुलीच्या बालगृह आळणी येथे धाराशिव सेवक फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग व मतिमंद मुलांना प्रजासत्ताक दिनी निमित्त सकाळचा नाश्ता वाटप। आता घेणार मराठी न शिकवणाऱ्या शाळेवर सरकार कारवाई। 1 मार्च 2020 अधिसूचनेनुसार CBSE, ICSE, IB या सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक। नियम न पाळणाऱ्या शाळेवर होणार कारवाई असे आदेश दिले शिक्षण विभागाला आदेश। शिराढोण पोलिसांनी केली नायगाव येथे अवैध विक्री करणाऱ्यावर मारला छापा। बार्शी येथील शरीफ सापवाले यांना ताब्यात घेऊन केली कारवाई। ह्या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद, शुभरात्री।